तर इंडिया आघाडीमध्ये प्रकाश आंबेडकर यांना आणण्याचा विचार आता पक्का असल्याचं वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी केले। त्याचबरोबर त्यांनी ईडीच्या धाडीमुळे रोहित पवारांनी चिंता करण्याची गरज नसल्याचंही सांगितलंय। तर मराठा आरक्षणाबाबत सरकारने मनोज जरांगेंना दिलेली आश्वासनं पाळली नसावीत असं सुद्धा शरद पवार यांनी सांगितलं। शिवसेनेच्याकडून जे राऊत संजय राऊत आहेत आणि आमची अशी इच्छा आहे आणि चर्चा आम्ही असतात की आम्ही त्याच्यामध्ये जागा नाही सगळ्या घेणार। उदाहरणार्थ शेतकरी कामगार किंवा कम्युनिस्ट आणि त्याच्याबरोबर ही जी वंचित हे संघटना आहे प्रकाश आंबेडकर त्यांचं नेतृत्व त्यांच्याशी सुद्धा मागून बोलणं झाले, त्यांच्याशी उद्धव ठाकरेंचे बोलणं झाले आणि त्यांनाही घेण्याच्या सवयीचा विचार आमचा पक्का आहे। आणि देशमुखांना आज ठाकरे सामनाचे संपादक संजय राऊत त्यांना त्या ठिकाणी ठाकरे असं आणि देशमुखांचा आभार काय होता, एका शिक्षण संस्थेला देणगी घेतली त्याची चांगली कृती पंचायत चौकशी केल्याच्या नंतर त्यांनी तुलना टाकली। अशी कितीतरी उदाहरणं आहेत की आज ही ईडीचा वापर ही या सरकारचं हे हत्यार विरोधकांच्या संदर्भात वापरायचं कायमचं दिसतं। एकाने त्यांचं एक विधान छापलं आहे की त्यांचा उपवास शोधायला 2 मंत्री गेले आणि त्या 2 मंत्र्यांनी त्यांना काही आश्वासनं दिली, ती आश्वासनं पाळलेली नसावीत असं दिसतंय। पण त्यांचं स्टेटमेंट असं आहे की माझा उपवास शोधायला ते आले आणि ज्यांनी माझ्याशी विचार केला आज ते का पुढे येत नाही, याचा अर्थ त्या चर्चेत काहीतरी त्यांनी संशय केले असायचे मला माहिती नाही, पण त्याची पूर्तता नाही त्यामुळे ते तोंड दाखवत नाही आणि त्याच्यावरची नाराजी यांनी व्यक्त केली असेल।